तर आखाती देशातील युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झालेला आहे। त्यामुळे राज्यामध्ये हॉटेल व्यावसायिकांवर चूल पेटवण्याची वेळ आली। पाहूया। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील शिवभोजन केंद्रावर चुलीवर स्वयंपाक करण्यात येतोय। गॅस संपल्यानं चूल भट्टी पेटवून 200 लोकांचा स्वयंपाक केला जातोय। गॅस नसल्यानं इतर पदार्थ बंद असून पोहे आणि उपमा यासारखे पदार्थ मिळतात। नाशिकमध्ये व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी चूल मांडली आहे। या ठिकाणी लाकडाची चूल मांडत वडापाव, भजी आणि सँडविच सारखे पदार्थ बनवले जात आहेत। व्यवसाय बंद ठेवणं परवडत नसल्यानं चूल मांडत व्यवसाय सुरू ठेवलाय। रत्नागिरी रेल्वे स्थानकातील स्टॉल धारकांनाही गॅस तुटवड्याचा फटका बसला। प्रवाशांना रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये 37 पैकी केवळ 7 मेन्यू दिली जात आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशन प्रमाणे रायगड पासून गोव्यापर्यंतच्या अनेक स्टॉल धारकांची हीच अवस्था आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरच्या स्टॉलमध्ये व्यावसायिक सिलेंडर संपल्यानं स्टॉल धारकांनी चुलीचा आधार घेतलाय। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील हॉटेल्समध्ये चुलीवर जेवण तयार केलं जातंय। कमर्शियल गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याचा फटका आता रायगड जिल्ह्यातल्या हॉटेल व्यावसायिकांना बसू लागलाय। कर्जत तालुक्यामध्ये 5000 पेक्षा अधिक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आहेत। गॅस मिळत नाही, त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि रिसॉर्ट व्यावसायिकांना चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे। येवल्यात गॅस नसल्यानं वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमात चुलीवरती जेवण बनवण्याची वेळ आली आहे। शिरसगाव या ठिकाणी सेंग ऋषी वृद्धाश्रम असून या आश्रमात एकूण 35 वृद्ध आहेत आणि 5 लहान मुलं आहेत। निफाड तालुक्यातील वेळापुरात कुंभाराला रोजगार मिळालाय। गॅस नसल्यानं दररोज 100 ते 125 कॉन्क्रीट चुलींची होलसेलमध्ये तर 5 ते 10 चुलींची रिटेलमध्ये विक्री होते। नवी मुंबईमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी सध्या कोळशावर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल चालकांनीही चुलीचा पर्याय अवलंबलाय। परभणीमध्येही व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं हॉटेल्सकडून इलेक्ट्रिक शेगडी आणि भट्टीचा वापर सुरू आहे।